जपाला, त्या मंत्राला शक्ती प्राप्त होते, ते मंत्र तेजस्वी होतात, त्या मंत्राचं तेज आपल्यापर्यंत पोहोचतं असं मानलं जातं. म्हणून पूर्वीच्या काळी लोक ग्रहणात मंत्र उजळून घ्यायचे. म्हणजे सद्गुरूंनी दिलेला मंत्र असेल किंवा काही इतर वेळी साधनेचे मंत्र असतील किंवा स्तोत्र असतील जे तुम्ही रोज म्हणता, ते ग्रहणामध्ये आवर्जून म्हणा. तुमच्या नित्यपठनातले स्तोत्र किंवा मंत्र ग्रहणामध्ये आवर्जून म्हणा, कारण त्या मंत्रांची शक्ती वाढते, द्विगुणित होते. म्हणून ग्रहणाचा उपयोग तुम्ही साधनेसाठी अर्थातच करू शकता, पण ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे कुठल्याही प्रकारचे नियम पाळण्याची गरज नाही. राखी पौर्णिमा आहे, त्यामुळे राखी पौर्णिमेवर सुद्धा ग्रहणाचा कुठलाही परिणाम होणार नाही, कारण ते ग्रहण भारतात नसणार आहे. जशी तुमच्या भावाला तुम्ही दरवर्षी राखी बांधता, त्याप्रमाणेच यावर्षी सुद्धा अत्यंत आनंदाने आणि प्रेमाने तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता. आता अनेकांच्या मनात असं सुद्धा असतं बरं का, की ग्रहणाचं ना काय टेन्शन घ्यायचं बाबा उगाचच, म्हणजे ती एक खगोलशास्त्रीय घटना आहे नाही का, तर त्याचं काय एवढं नियम वगैरे पाळायचे असं सगळ्यांना वाटतं. तर ज्योतिषशास्त्रानुसार ना चंद्र हा आपल्या मनाचा कारक मानला जातो. आपण म्हणतो ना की काय एखाद्याच्या मागे ग्रहण लागलंय काय माहिती. ग्रहण लागणे हा जो शब्द आहे तो आपण काहीतरी वाईट घटनांची मालिका सुरू होतीये अशा अर्थाने वापरतो, बरोबर. तर चंद्राला ग्रहण लागतं म्हणजेच मनाला ग्रहण लागतं, कारण चंद्र हा मनाचा कारक असतो. मन आपलं तेव्हा थोडंसं कमकुवत होण्याची शक्यता असते आणि म्हणूनच ग्रहण काळामध्ये काही गोष्टी करायला सांगितल्या जातात, काही गोष्टी करू नये म्हटलं जातं. त्यामागे हेच कारण आहे की मनोबल वाढवणाऱ्या गोष्टी करायला सांगितल्या जातात आणि जिथे प्रचंड मनोबलाची गरज आहे त्या गोष्टी टाळायला सांगितल्या जातात, कारण या काळामध्ये ते साधणं जरा अवघड असतं. मन चंचल आहे सगळ्यांना माहितीये, पण मन का बरं चंचल आहे? कारण चंद्राच्या कला जशा रोज बदलतात की नाही, तसंच आपलं मन सुद्धा रोज बदलतं. आज हे वाटतंय, उद्या ते वाटतंय, आज हे मत बरोबर, उद्या ते मत बरोबर, असं आपलं मन जे भरकटत असतं ना, त्याचं कारण असते, कारण सगळ्यात मोठा परिणाम मनावर होतो तो चंद्राचा होतो. म्हणूनच तुम्हाला जर मानसिक अशांती असेल, अस्वस्थता असेल, तर चंद्राशी संबंधित उपाय करायला सांगितले जातात. बऱ्याच जणांना जे डिप्रेशनमध्ये आहेत किंवा मानसिक अस्वास्थतेमध्ये आहेत, त्यांना महादेवांना अभिषेक करायला सांगितला जातो, शुद्ध पाण्याने. ते पण ही चंद्राची रेमेडी आहे, हा चंद्राचा उपाय, कारण महादेवांनी चंद्र आपल्या शिरावर धारण केलेला आहे. आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीला जल अर्पण करतो तेव्हा एका अर्थाने आपण त्या चंद्राची सुद्धा उपासना करत असतो. तुम्हाला चंद्राबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल किंवा तुमच्या मनस्थितीबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर एक पॉडकास्ट आहे हिनाया कोळेकर यांचा. त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने चंद्र समजून सांगितलेलं आहे आणि इतके सुंदर उपाय दिलेत. मानसिक अस्वस्थता, डिप्रेशन, अँझायटी या सगळ्यावरती त्यांनी सोपे काहीही खर्च न लागणारे असे उपाय